तर ठाणे रेल्वे मार्गावरील वाहतूक आता सुरळीत सुरू आहे। ठाणे ते कर्जत कसाऱ्याला जाणाऱ्या लोकल सुरळीतपणे सुरू आहेत। ठाणे ते सीएसटी जाणाऱ्या लोकल देखील सुरळीत असल्याची माहिती आता मिळते। ठाण्यामध्ये गेल्या 24 तासांपासून पावसाची संततधार सुरू होती। दरम्यान सध्या पावसानं उसंत घेतल्याचं चित्र ठाण्यामध्ये पाहायला मिळतं। याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। आपण सध्या ठाणे स्थानक या परिसरात आहोत आणि याच ठिकाणी आपण पाहू शकतो रेल्वे सेवा देखील सुरळीत सुरू आहे। ठाणे ते कर्जत कसाराला जाणाऱ्या असतील या ठाणे ते सीएसटीच्या दरम्यान जाणाऱ्या सर्व रेल्वे जे आहे ते सुरळीतपणे सुरू आहे। तर दुसरीकडे बघायला गेलं तर हवामान खात्यानुसार आज मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती, मात्र सध्या तरी आता या ठिकाणी कुठल्या पद्धतीचा पाऊस पडत नसला तरी दुसरीकडे मात्र या ठिकाणी रेल्वे सेवेवरती कुठलाही आता परिणाम दिसून येत नाही। मात्र काल याच वेळेला 1 ते 1.5 तास जे पूर्ण रेल्वे सेवा आहे जे ठप्प झाली होती। भांडूप दरम्यान रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचल्यामुळे पूर्णतः मध्य रेल्वे हे ती वाहतूक कोळंबली होती। त्यामुळे नक्कीच मोठा फटका या ठिकाणी चाकरमान्याला बसला होता। मात्र मोठ्या प्रमाणात काल देखील सकाळ आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी देखील दिसून आली। मात्र आज रेल्वे सुरळीत असल्यामुळे फलाटावरती कुठल्याही प्रकारची गर्दी दिसून येत नाही। मात्र मोठ्या प्रमाणात जर पाऊस सुरू झाला तर पुन्हा रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जाते। कॅमेरामॅन मिलिंदसह गणेश सोराट, टीव्ही मराठी, ठाणे।